कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या 87व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत राधानगरी तालुक्याच्या टेबलवर ठराव नोंदणीसाठी कर्मचारी नसल्याने सभासदांनी तीव्र संताप व्यक्त केला। इतर तालुक्यांच्या टेबलावर नोंदणी सुरू असताना राधानगरी टेबल रिकामे असल्यामुळे अनेक सभासद नाराज झाले। आम्ही लांबून लाडू चिवडा खायला आलो नाही, आमच्या संस्थेचा ठराव नोंदवा, अशी प्रतिक्रिया संतप्त सभासदांनी व्यक्त केली। कर्मचाऱ्यांच्या गैरहजेरीबद्दल निषेध नोंदवून ते निघून गेले। याबाबत विचारणा केली असता मुख्य कार्यकारी अधिकारी जी.एम. शिंदे यांनी संबंधित कर्मचाऱ्यांची चौकशी केली जाईल असं सांगितलं। असताना इतकं टाकलेले आहे ते बघा खाली, ते टाकून ही मंडळी सगळी पळाले आणि कोणी इथं नाही आहे। या राधानगरीच्या आहे ना, माणूस आहे का नाही, या वाली आहे काय, कोण नाही आहे। एवढ्या महत्वाचे ठराव टाकून म्हणजे याची किंमत आहे का नाही, ही पळून गेल्यात मंडळी। आणि मगाशीपासून सुरुवातीला म्हटले आम्ही बोलवतो आणि ही सगळी फसवणूक आहे, याचा निषेध करतो। आणि ही केडीसी बँकेची जी मीटिंग चालली आहे ती बोगस आहे आणि आम्हाला 5 मिळत नाही, आमचा ठराव नोंद करून घेतलेला नाही। त्याला काय करायला पाहिजे? ही राधानगरीची लोक सगळी इथं तटून बसल्यात, त्यांनी काय करायला पाहिजे? बोला, आणि कोण बोलणार? वाटणारे कर्मचाऱ्यांनी सगळ्यांना लमतात काय हे काम ते आम्हाला पुढे ना राहून देत, पाकिट राहून देत, आमचं नोंद करून घ्या। आमच्या याबद्दल तुमचं मत काय? नोंद करून घेतलं नाही त्यांचं? अहो नाहीत, उभारल्यात त्यासाठी ते नोंद करून घेतलं। अहो नोंद केलं, उभारल्यात ना लोक ते नोंद केलं मी उभारल्या लोक काय? अहो नाही लोक म्हणतात काय? तुम्ही आता होता टेबलला, तुम्ही होता टेबल नव्हतो इथं, पाठीण बसलो नाही टेबल तुम्ही होता इथे। राधानगरी विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय नेते शिवसेना उपजिल्हा प्रमुख संजय गांधी श्रावणबाळ निराधार योजनेचे माजी अध्यक्ष विठ्ठल रुक्मिणी दूध संस्थेचे चेअरमन माननीय श्री प्रकाश दादा पाटील यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा। आपले नेतृत्व असेच जनतेसाठी कार्यरत राहो हीच सदिच्छा। शुभेच्छुक शिवसेना भुदरगड तालुका प्रकाश दादा पाटील समर्थक व हितचिंतक।